आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कॅनडाच्या सुरक्षा सल्लागारांची भेट बनली चर्चेचा विषय। कंगराळी खुर्द येथील विसर्जन कुंडाची भिंत फुटल्याने तीव्र नाराजी। घरगुती गणेश मूर्तींना 5व्या दिवशी निरोप। स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून बेळगाव गणेश दर्शन। भाजी विक्रेत्यांची लूट करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात संताप। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला निवेदन। वसतिगृह वसतिशाळा कर्मचारी संघटनेचे निवेदन। मार्कंडेय नदीचे तळ गाठल्यामुळे गणपती विसर्जनाची मागणी। जायंट्स मेनतर्फे मुलामुलींना भाकरी बनविण्याचे मार्गदर्शन। बेनकनहळ्ळी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणहोम संपन्न। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। गेल्या आठवड्याभरापासून कॅनडातील हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे। कारण कॅनडानं या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। ट्रुडो यांच्या आरोपानंतर जागतिक पातळीवर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतली आहे। मात्र ट्रुडो यांनी आरोप करण्याआधी महिनाभरात 2 वेळा कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस भारतात येऊन गेल्याची माहिती आता समोर येतेय। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर जाहीरपणे आरोप करण्याआधीही कॅनडाने या हत्या प्रकरणात भारताची चर्चा केली होती, अशी माहिती उजेडात आली आहे। कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोडी थॉमस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणावर चर्चा केली। यावेळी भारताच्या सहभागाच्या संशयाबाबत त्यांनी डोवाल यांना सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे। कंगराळी खुर्द येथील विसर्जन कुंडाची भिंत फुटल्याने तीव्र नाराजी। गणेश भक्तांच्या सोयीसाठी कंगराळी खुर्द येथे सिमेंटच्या बांधकामाने कुंड बांधण्यात आलं होतं, परंतु गावातील या विसर्जन कुंडाची भिंत कोसळली आहे। त्यामुळे गणेश भक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। श्री विसर्जनाच्या आधीच कुंडाचेही विसर्जन झाले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटल्या आहेत। 2 वर्षांपूर्वी लघु पाटबंधारे खात्याने या कुंडाची बांधणी केली होती, तसेच येथील तलावाचे सुशोभीकरण केले होते, परंतु निकृष्ट कामाचा दर्जा यामधून समोर आला असून याची गंभीर दखल घेण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। घरगुती गणेश विसर्जनासाठी आता या कुंडाचा उपयोग होणार नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात कंगराळी गावचे रहिवासी आणि बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली। तसेच विसर्जनासाठी नवीन ठिकाणी त्वरित व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली आहे। मी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, राहणार कंगराळी बीके। काल आपल्या गावामध्ये जे गणेश विसर्जन कुंड आहे ते काल गणेश विसर्जनाच्या आधीच त्या कुंडाचं विसर्जन झालं। दुर्दैव असे की मायनर इरिगेशन अँड ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या वतीनं 2021मध्ये आपल्या गावचा ज्या तलावाचा सुशोभीकरण तसंच गणेश विसर्जन कुंडाचं कार्य घेण्यात आलं होतं। जवळपास 1,15,00,000चं बजेट असताना हे काम करण्यात आलं होतं आणि त्याचा आमच्या ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीबाई यांच्या वतीनं शुभ हस्ते त्याचा उद्घाटन सोहळा पार पडण्यात आला होता। आणि आज हे 3रं वर्ष
आणि दुर्दैव असं की कालच हा विसर्जन कुंड विसर्जन झालेला आहे. खरोखरच सांगायचे हेतू काय की जवळपास 1,15,00,000 खर्च करून हा पूल बांधण्यात आला होता. विसर्जन कुंड असो किंवा पूल, परंतु ते निकृष्ट दर्जाचं बांधकाम असल्यामुळे जो कोई कंत्राटदार जो KD पाटील नामक याने केलेल्या निष्काळजीपणे त्यांच्या हायगेपणाने हा आजकालची दुर्घटना झालेली आहे. घरगुती गणेश मूर्तींना 5व्या दिवशी निरोप. मागील 5 दिवसांपासून घरोघरी मुक्काम केलेल्या गणपती बाप्पांना शनिवारी निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक विसर्जन तलावांच्या ठिकाणी श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे गणेश भक्तांचे थवे या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून येत होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करीत गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. विसर्जन तलावांच्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करण्यात आलं. तलावाच्या काठावर आरतीचा गजर देखील सुरू होता. श्रीमूर्ती तलावाच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करण्यासाठी काही उत्साही कार्यकर्ते सज्ज असल्याचं दृश्यही दिसून आलं. त्यामुळे गणेश भक्त श्रीमूर्ती या कार्यकर्त्यांच्या हातात मूर्ती देऊन बाप्पांना निरोप देत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात आले होते. 5व्या आणि 7व्या दिवशी महापालिका तसेच अन्य शासकीय संस्थांकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 5व्या दिवशी 10 तर 7व्या दिवशी 12 ठिकाणी फिरते विसर्जन कुंड उपलब्ध असणार आहे, अशी माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील 5व्या दिवशी बाप्पांना निरोप दिला. स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून बेळगाव गणेश दर्शन. समस्त बेळगावकर आणि आसपासच्या भागातील नागरिकांसाठी बेळगावचा गणेशोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते. त्यामुळे श्री गणेश दर्शन घेण्यासाठी भाविकांचे थवे बाहेर पडतात. आता या गणेश दर्शनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्यामुळे गणेश भक्त उत्साहाने रस्त्यांवरून फिरताना दिसू लागले आहेत. घरगुती गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज भक्त मंडळी गणपतीचे दर्शन घेत असतात. आता शहरातील अनेक मंडळांनी सादर केलेले गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी भक्तांचे थवे लोटत आहेत. प्रामुख्याने टिळकवाडी आणि अनगोळ भागांमध्ये सादर केलेल्या देखाव्यांची झलक आम्ही स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. पायातला हार बिघडला तुम्ही काय बी नाही करा मला तुझा महिमा गाजे श्रीखंडी टंका बाजे देव देवता पूजे सारी भक्ताला ही जाणला लीला बावी हा बाप्पा गौरी तनया देवादिकांच्या राया.
हरिजा मेरे जय 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 पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमा आषाढी कार्तिकी सजनेची चंद्रभागेमध्ये स्नान बेकाची दर्शनला मातया होई मुक्ती केशवासी नामले भावे वाळी मेरे जय जय पांडुरंगे बंधुसुता तमे विद्यारं तमेव तमेव परं श्री ब्रह्माधम मोदिता वल्लभ जानकी नायकं रामचंद्रं राम राम हरे 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 कृष्ण भुवनी पाहता तुझ्या इतकी नावी चारी कमले परंतुला भोपास आंबे तुझवासे कुळ पडली परवरते तारण संजीवनी वाटवी पाजे देवनी वाटवी पाजे देवी होती सजे माझे माऊ आगे लिया हाती धावी निरोप आगे लिया हाती भाजी विक्रेत्यांची लूट करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात संताप. शहरातील प्रमुख रस्त्याकडेला बसून भाजी विक्री करणाऱ्या गोरगरीब भाजी विक्रेत्यांना लुटण्याचा प्रकार मनपाच्या कंत्राटदारांकडून सुरू आहे. भूभाडे वसुलीच्या नावाखाली भाजी विक्रेत्यांकडून पैशांची मनमानी आकारणी केली जातेय. याची मनपा आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी तसेच ही लूट रोखण्यासाठी पावले उचलावीत ही मागणी या भाजी विक्रेत्यांनी केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेवर मोर्चा काढून भाजी विक्रेत्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता भाजी विक्रेत्यांना समस्यांचा सामना करावा लागतोय. भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या जागेचे भूभाडे म्हणून मनपाला दररोज रक्कम जमा करावी लागते. मात्र यामध्ये कोणतेही निश्चित शुल्क नाही. काही वेळा मनमानी पद्धतीने पैशांची आकारणी केली जाते. याबाबत योग्य स्पष्टीकरण देण्यात यावं तसेच समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी विक्रेत्यांनी केली. यावेळी नगरसेवक शंकर पाटील हे उपस्थित होते. त्यांनी भाजी विक्रेत्यांच्या व्यथा मांडल्या. उपमहापौर रेश्मा पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला निवेदन. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलंय. याचा निषेध नोंदवण्यासाठी कर्नाटक रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येतोय. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले त्वरित देण्यात यावी. त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्वरित कृतीशील पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी सध्या निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे संकट ओढवले आहे. याची गंभीर दखल सरकारने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. वसतिगृह वसती शाळा कर्मचारी संघटनेचे निवेदन. राज्यातील सर्व ठिकाणची सरकारी वसतिगृहे आणि वसती शाळांची दुरावस्था झाली आहे. या संदर्भात वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी वसतिगृह आणि वसती शाळा नोकर संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे. त्यांना मिळणारे वेतन बँकेत जमा करावे. नियमांप्रमाणे ESI आणि PF या सुविधा मिळाव्यात असे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांना देण्यात आलं. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष भीम शेट्टी यंपळी, राज्य कार्याध्यक्ष प्रदीप दलवाई, द्वारका यदलकुडी, रेणुका नागनूर, लक्काप्पा कांबळे आदी उपस्थित होते. मार्कंडेय नदीने तळ गाठल्यामुळे गणपती विसर्जनाची समस्या. अनंत चतुर्दशी आता केवळ 5 दिवसांवर आली असून मार्कंडेय नदीने तळ गाठल्याने श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी समस्या निर्माण होणार आहे. कारण या नदीपात्रात घरगुती हजारो तर सार्वजनिक 40 पेक्षा जास्त मूर्तींचं विसर्जन केलं जातं. त्यामुळे या नदीपात्रात धरणाचे पाणी सोडण्याची मागणी भाविकांनी केली आहे. गेल्या 15-20 वर्षांपासून या गावच्या हद्दीतील मार्कंडेय नदीवरील पुलापाशी आणि अलतगा क्रॉस जवळील बंधाऱ्यात कंगराळी खुर्द, अलतगा, शाहूनगर, सदाशिवनगर, हनुमाननगर, ज्योतिनगरासह
बेळगाव शहराच्या उत्तर भागातील श्रीमूर्तींचे विसर्जन होते. यात 2500 पेक्षा जास्त घरगुती आणि 40 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. मराठी लाईट इन्फंट्रीचा गणपतीही या ठिकाणी विसर्जनासाठी येतो. त्यामुळे या ठिकाणी मुबलक पाणीसाठा आवश्यक आहे. या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या ठिकाणी नदीपात्रात धरणातील पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नवजागृती सेवा संघ कंगराळी खुर्दचे सभासद पी.डी. पाटील यांनी केला आहे. जायंट्स मेन तर्फे मुलामुलींना भाकरी बनविण्याचे मार्गदर्शन. जायंट्स मेन क्लबतर्फे कपिलेश्वर मंदिरासमोर असलेल्या जायंट्स ग्रुप भवनाच्या सभागृहात शनिवारी शालेय विद्यार्थ्यांना भाकरी बनविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चित्रकलेची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. जायंट्स मेन क्लबचे अध्यक्ष सुनील मुतकेकर आणि सचिव लक्ष्मण शिंदे यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर विद्याप्रसारक मंडळाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, क्लबचे संस्थापक मोहन कारेकर, अरविंद देशपांडे उपस्थित होते. विश्वास पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी क्लबतर्फे विद्यार्थिनींना भाकरी आणि स्वयंपाक बनविण्याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या शिबिरात विद्या प्रसारक मंडळ, महाद्वार रोड, न्यू गर्ल्स हायस्कूल आणि सरस्वती गर्ल्स हायस्कूल शहापूरमधील विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. बेनकनहळ्ळी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणहोम संपन्न. ब्रह्मलिंग गल्ली, बेनकनहळ्ळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश उत्सव निमित्त गणहोम आणि महाप्रसादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. गुरुवारी आयोजित अन्नदानामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती नेते आर.एम. चौगुले आणि धनंजय जाधव यांचे योगदान लाभले. या अन्नदानातील पहिल्या महाप्रसादाचा मान ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांना मिळालाय. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी घेतला. गावातील ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहरातील मंदिरामध्ये प्लास्टिक बंदी लागू केली जाणार आहे. प्लास्टिक मुक्त प्रभाग मोहिमेअंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 2 ऑक्टोबर पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यानुसार मंदिरांमध्ये भाविकांना प्लास्टिक बॅग घेऊन जाता येणार नाही. याशिवाय मंदिर परिसरात प्लास्टिक कॅरी बॅग किंवा प्लास्टिकच्या वस्तूंची विक्रीही करता येणार नाही. शहरातील प्लास्टिक मुक्त प्रभागांची घोषणा महापालिकेकडून 2 ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. ज्या प्रभागांना प्लास्टिक मुक्त प्रभाग असा दर्जा मिळेल त्या प्रभागात आधी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मनपा आयुक्त अशोक दुर्गुंटी आणि पर्यावरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादकी यांनी या संदर्भात शुक्रवारी चर्चा केली. महापालिकेच्या सर्व आरोग्य निरीक्षकांची बैठक घेऊन या निर्णयाची माहिती देण्याचं निश्चित केलं. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी गणेश महामंडळाची बैठक संपन्न. यंदा श्री विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांचा ईद सण एकाच दिवशी आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व काही निर्विघ्न पार पडावे या उद्देशाने मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या भेटी घेऊन सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याद्वारे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविण्याचे आवाहन केले. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी रात्री शहापूर, वडगाव आणि खासबाग परिसरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचा दौरा केला. पथकामध्ये कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्यकारी सचिव आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी, सागर पाटील आणि महादेव पाटील यांचा समावेश होता.
मराठी विद्यानिकेतनमध्ये कर्मवीर भाऊराव जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुण्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका कमल हलगेकर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कमल हलगेकर यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख बीजी पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन नारायण गणाचारी यांनी केले. उपनोंदणी कार्यालयाच्या कामकाजाची वेळ वाढवली. नोंदणी आणि मुद्रांक विभागाची केंद्रीय मूल्यांकन समिती 2023-24 या वर्षासाठी स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य मार्गदर्शक दर सुधारित करत आहे. नोंदणीसाठी सादर करण्याच्या कागदपत्रांच्या संख्येत येत्या काही दिवसात वाढ होण्याची शक्यता असून जनतेच्या हितासाठी शनिवारपासून दिनांक 23 ते 30 सप्टेंबर पर्यंत उपनोंदणी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. राज्य सरकारने मालमत्ता दर ठरवण्याचा निर्णय घेतलाय. 3% दरवाढ होणार आहे. 3 ऑक्टोबर पासून नवे दर लागू होणार आहेत. त्यासाठी सध्या उपनोंदणी कार्यालयात गर्दी होतीये. याची दखल घेऊन कामकाजाच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासह तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण खात्याने पावले उचलली आहेत. त्यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 35 शाळांसाठी 19 कोटी 95 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. प्रत्येक शाळेला 5,70,000 रुपये निधी मिळणार आहे. दर्जात्मक शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. या निधीतून प्रत्येक शाळेला 10 संगणक, 1 लाखाचा प्रोजेक्टर, 2 किलोवॅटची UPS बॅटरी आणि 1 लॅपटॉप दिलं जाणार आहे. तर 70,000चा निधी फर्निचर खर्च करण्यासाठी करायचा आहे. शुक्रवारी विश्वेश्वरय्या नगरातील शिक्षणाधिकारी कार्यालयात 35 शाळांतील मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांना निधीच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. संपर्क क्रमांक माहिती पत्रकाचे प्रकाशन. शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे लोकांच्या सोयीसाठी सर्व शासकीय कार्यालय आणि अधिकाऱ्यांचे दूरध्वनी तसेच मोबाईल क्रमांक असलेल्या माहिती पत्रकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर आणि समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर प्रमुख पाहुणे होते. खासबागमधील व्यापारी बंधू गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात हा कार्यक्रम झाला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, संजय शिंदे, नगरसेवक नितीन जाधव, व्यापारी बंधू गणेशोत्सव मंडळाचे दिनेश मेलगे, राजू सुतार, वासू सामजी आदी उपस्थित होते. अशोक चिंटक यांनी आभार मानले. अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर. येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे आजी माजी सैनिकांच्या मुलांसाठी नुकत्याच देण्यात आलेल्या अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकाल जाहीर झाला आहे. 25 जून ते 1 जुलैपर्यंत मराठा सेंटरमध्ये युनिट मुख्यालय राखीव कोटा अंतर्गत विविध जागांसाठी भरती घेण्यात आली होती. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची 10 सप्टेंबर रोजी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. जायंट्स सोशल वेलफेअरची वार्षिक सभा खेळीमेळीत. जायंट्स सोशल वेलफेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी PR कदम होते, तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक व्यावसायिक विठ्ठल गवस, उपाध्यक्ष अनंत लाड, सेक्रेटरी शिवराज पाटील आणि खजिनदार अशोक हलकेकर उपस्थित होते. प्रारंभी दुखवट्याचा ठराव मांडल्यानंतर PR कदम यांनी स्वागत केलं. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी अनंत लाड यांनी मागील सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन केले. अशोक हलकेकर यांनी जमा खर्च सादर करून त्यास मंजुरी घेतली. लक्ष्मण शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुनील भोसले यांनी आभार मानले. मनगुत्ती शिवपुतळा सुनावणी लांबणीवर. मनगुत्तीतील शिवपुतळा प्रकरणी सांगलीतील शिवप्रेमी दिनेश कदम यांच्यावर दाखल गुन्ह्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रक्षोभक लिखाण केल्याचा ठपका ठेवत दिनेश कदम यांच्या विरोधात यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी संकेश्वर न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होती. ही सुनावणी लांबणीवर पडली असून पुढील सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी फिर्यादीची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. कदम यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट MB बोंद्रे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर, ॲडव्होकेट वैभव कुटरे हे काम पाहत आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवरील दाव्याची सुनावणी लांबणीवर. कोरोनामध्ये प्रशासनाचा आदेश झुगारून मोर्चा काढल्याच्या आरोपाखाली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींसह 31 जणांविरुद्ध दाखल गुन्ह्याची सुनावणी शुक्रवारी लांबणीवर पडली. मराठी कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शहरात 2021 मध्ये विराट मोर्चा काढण्यात आला होता. कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 31 जणांवर कॅम्प पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आता 2 नोव्हेंबर ही दाव्याची पुढील सुनावणीची तारीख आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर, ॲडव्होकेट वैभव कुटरे काम पाहत आहेत. पंघालला कांस्यांसह पॅरिसचेही तिकीट. सोनेरी पदक हुकले असले तरी अंतिम पंघालने स्वीडिश एम जोना डेनिसचा 16-6 असा पराभव करत जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 53 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकण्याचा पराक्रम केला. तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 19व्या वर्षीच पदक जिंकून ती सर्वात तरुणी कुस्तीपटू ठरली. एवढेच नव्हे तर या पदकामुळे तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला कोटा आणि तिकीट निश्चित केलंय. पंघालने बुधवारी जगज्जेत्या ऑलिव्हियावर मात करत विजयी सलामी देत सनसनाटी निर्माण केली होती. मात्र दुसऱ्या फेरीत तिला पराभवाचा धक्का सोसावा लागल्यामुळे तिने सुवर्ण आणि रौप्य हुकले होते. मात्र तिच्या कांस्य पदकाच्या आशा कायम होत्या. त्या आज तिने साकारत हिंदुस्थानासाठी ऑलिम्पिकचे आणखीन एक स्थान निश्चित केले. स्वीडनच्या एमाचे अंतिम पुढे काही एक चालले नाही. तिच्या वेगवान खेळाने एमाला नामोहरम केले. 2 वेळा युरोपियन चॅम्पियन असलेल्या एमाचा खेळ पंघाल समोर तोकडा ठरला. श्री गणेश आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धा उद्या. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, झेंडा चौक बेळगाव आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 19व्या श्री गणेश निमंत्रितांच्या आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा रविवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता रामनाथ मंगल कार्यालय टिळकवाडी येथे होणार आहे. स्पर्धा IBBF मुंबईच्या मान्यतेनुसार 55, 60, 65, 70, 75 आणि 80 किलो अशा 7 वजनी गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 5,000, 3,000 तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 2,000 रुपये, स्मृती चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर श्री गणेश विजेत्या स्पर्धकाला रोख 25,000 रुपये, मानाचा किताब आणि आकर्षक चषक तसेच उपविजेत्याला रोख 11,000 रुपये, बेस्ट पोझरला 3,000 चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंची रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत वजने घेण्यात येणार आहेत. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष जे निळकंठ, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धन्नावर, M गंगाधर, हेमंत हावळ, सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधावा. यजमान कर्नाटक दिल्ली यांच्यात रविवारी अंतिम सामना. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना आणि बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लवडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्रेटिनेंटन्स टर्फ मैदानावर सुरू असलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय उपनिष्ठ 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात यजमान कर्नाटक आणि दिल्ली राज्य संघाने आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान कर्नाटक संघाने उत्तर प्रदेश संघावर 4-1 असा एकतर्फी दणदणीत विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिल्ली राज्य संघाने ओरिसा राज्य संघाचा चुरशीच्या लढतीत 2-1 असा निसटता विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी यांची अभिनंदनीय निवड. उपकनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या विविध शाळांमधील 4 फुटबॉलपटूंची अभिनंदनीय निवड झाली आहे. उपकनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झालेल्या बेळगावच्या फुटबॉलपटूंमध्ये निहिता करची, MV हेरवाडकर हायस्कूल, श्रावणी सुतार सेंट झेवियर्स हायस्कूल, ममता मुल्ला गुडशेफर्ड सेंट्रल स्कूल आणि सायली कुडतुरकर गुडशेफर्ड इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे. यांना फुटबॉल प्रशिक्षक हिमांशी गौर आणि प्रियंका शिंदे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.